हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम ऑल ऑफ यू. मी विशाल सर आपल्या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट लास्ट टॉपिक ऑफ अकाउंट्स विच इज consignment account. So first of all we have to understand what is consignment account. But before that I want to tell you one thing which is important for you. Because of this COVID pandemic situation, you are going to give online examination. So तुमची ऑनलाइन एक्झाम असणार आहे मित्रांनो, आणि ऑनलाइन एक्झाम मध्ये ऑब्जेक्टिव्ह मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सो ऑब्जेक्टिव्ह पॉइंट ऑफ व्यू दिस इंट्रोडक्शन लेक्चर इज very important. So I request you, please give your 100% attendance, 100% concentration and watch this video carefully and note down all the important things which are useful from your point of view, from exam point of view. So first of all we have to understand what is consignment. In simple word, consignment means send. Consignment means send. Consignment means transfer. So आता तुमची एक गोष्ट क्लिअर झाली असेल. कन्साइनमेंट म्हणजे नक्की काय, तर बाबा ट्रान्सफर ऑफ गुड्स. आपण गुड्स जे काय ट्रान्सफर करतो फ्रॉम वन प्लेस टू अनदर त्याला कन्साइनमेंट म्हणतात. सो आता कन्साइनमेंट अकाउंटची नक्की गरज का आहे, तर बघा, each and every business organization want to expand its business after certain period of time. सो जर तुम्हाला तुमचा बिझनेस एक्सपांड करायचा आहे, देन यू हॅव फर्स्ट ऑप्शन टू ओपन डिफरंट ब्रांचेस ॲट डिफरंट लोकॅलिटीज. सो जर तुम्हाला तुमचा बिझनेस वाढवायचा आहे, एक्सपांड करायचा आहे, तर तुम्हाला वेगवेगळ्या ब्रांचेस ओपन कराव्या लागणार वेगवेगळ्या लोकॅलिटीमध्ये. त्याच्यासाठी तुमच्याकडे पुरेसा फायनान्शियल रिसोर्सेस म्हणजेच पैसा असणं गरजेचं आहे. पण जर एखाद्या बिझनेस ऑर्गनायझेशन कडे तेवढा पुरेसा पैसा नसेल, दे कांट अफोर्ड टू ओपन इट्स ब्रांचेस ओपन करणे ते अफोर्ड करू शकत नाही. सो अशा लोकांसाठी कन्साइनमेंट अकाउंट इज अन गुड ऑप्शन. सो सिंपल शब्दात लक्षात घ्या, प्रत्येक बिझनेसमॅनला वाटतं की आपला बिझनेस हा एक्सपांड झाला पाहिजे. सो एक्सपान्शन साठी तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी ब्रांचेस ओपन करू शकता. ब्रांच अकाउंट आपण इन डिटेल शिकलेलो आहे, पण ब्रांच अकाउंट साठी भरपूर पैसा लागतो, जागा घ्यावी लागते किंवा रेंटवर जागा घ्यावी लागते, स्टाफ असतो, बरेच एक्सपेन्सेस असतात, त्या स्टाफची सॅलरी आली वगैरे वगैरे. सो ती खर्चिक गोष्ट आहे. सो जर का एखाद्या ऑर्गनायझेशन कडे पुरेसा पैसा नसेल तर ते कन्साइनमेंट अकाउंट हा ऑप्शन चूज करू शकतात. सो तुम्हाला सगळ्यांना कन्साइनमेंटची मीनिंग नक्कीच कळली असेल. कन्साइनमेंट म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला, कन्साइनमेंट म्हणजे सेंडिंग ऑफ गुड्स. सो आपण बघूया मीनिंग. कन्साइनमेंट बिझनेस मीन्स सेंडिंग ऑफ गुड्स बाय वन पर्सन टू अनदर. बघा, हे लक्षात ठेवा, कन्साइनमेंट म्हणजेच गुड्स सेंड करणे किंवा ट्रान्सफर करणे वन पर्सन बाय अनदर. म्हणजे कन्साइनमेंट अकाउंट साठी मिनिमम किती पार्टीज असणार आहेत, तर मिनिमम 2 पार्टीज असणार. पहिली गोष्ट लक्षात घ्या, बरोबर. वन पर्सन टू अनदर पर्सन गुड्स ट्रान्सफर होणार आहेत. सो इथे किती पार्टी असणार, 2 पार्टीज असणार. कशासाठी ट्रान्सफर करणार आहे, हु इज टू सेल गुड्स ऑन बिहाफ ऑफ द फर्स्ट पर्सनच्या बिहाफ मध्ये तो गुड्स काय करणार, सेल करणार. आता तुम्हीच एक सोपं एक्झाम्पल सांगतो. समजा माझं शॉप आहे नायगाव मध्ये. सो नायगावच्या कस्टमरला मी चांगली सर्व्हिस प्रोव्हाइड करू शकतो. मला माझा बिझनेस एक्सपांड करायचा आहे, पण माझ्याकडे फायनान्शियल रिसोर्सेस नाहीये.
सो मी माझा बिझनेस एक्सपांड करण्यासाठी कन्साइनमेंट अकाउंटची मदत घेणार. कशी मदत घेणार? तर माझे जे काही गुड्स असणार ते मी काय करणार रे, तर समजा लालबाग मध्ये एक शॉप आहे, त्याच्याशी मी कॉन्टॅक्ट करणार, त्याला सांगणार मी तुझ्या शॉप मध्ये तू माझे गुड्स काय कर, सेल कर. तर बघा माझं शॉप कुठे आहे, मी विशाल सर, माझं शॉप आहे नायगाव मध्ये. तर नायगावच्या कस्टमरलाच मी सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय. मला माझा बिझनेस एक्सपांड करायचा आहे, जास्त पैसा कमवायचा आहे, जे की चुकीचं नाहीये. सो मी लालबागच्या एका शॉपशी कॉन्टॅक्ट केलं, त्याला मी सांगितलं बाबा रे तू काय कर, माझ्या कंपनीचे किंवा माझ्या शॉपचे प्रोडक्ट तुझ्या शॉप मध्ये सेल कर. सो आता काय होईल बघा, तो जो लालबाग मध्ये शॉपवाला आहे ज्याच्याशी मी कॉन्टॅक्ट केलंय तो लालबाग मध्ये पण गुड्स विकणार. सो तिकडचेही पैसे मला मिळणार, नायगाव मध्येही पैसे मिळणार. सो ऑब्विसली माझा बिझनेस काय होणार, एक्सपांड होणार. मग आता मला सांगा, लालबाग मधला जो काही शॉपकीपर आहे तो फुकट मध्ये माझे गुड्स विकणार का? तर ऑब्विसली नाही. त्याच्यासाठी तो कमिशन चार्ज करणार. काय चार्ज करणार? कमिशन. सो बघा ह्या सगळ्या कन्सेप्टला म्हणतात कन्साइनमेंट अकाउंट. सो बघा कन्साइनमेंट अकाउंट म्हणजेच काय, बघा आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय, सेंडिंग गुड्स बाय वन पर्सन टू अनदर. बरोबर. सो बघा इथे एक पर्सन आहे, त्यांनी सेम गुड्स फॉर सेल, विकण्यासाठी गुड्स विकले दुसऱ्या पर्सनला. हा बघा दिसतोय तुमच्या स्क्रीनवर. सो कन्सायनर इज द पर्सन हू ट्रान्सफर द गुड्स. बघा जो गुड्स पाठवतो, विशाल सर समजा हे आहेत, हे विशाल सर आहेत आणि हे समजा लालबाग मधला शॉपकीपर आहे. सो विशाल सर गुड्स पाठवणार लालबाग मधल्या शॉप मध्ये सेल करण्यासाठी. सो विशाल सरांना तुम्ही काय बोलणार, कन्सायनर बोलणार. सो कन्सायनर इज द पर्सन हू ट्रान्सफर द गुड्स. कोणाला ट्रान्सफर केले, तर समोरचा जो लालबागचा शॉपकीपर असणार आहे त्याला तुम्ही बोलणार कन्सायनी. सो कन्सायनी इज द पर्सन हू रिसीव्ह द गुड्स. सो ऑब्जेक्टिव्ह साठी तुमच्या ह्या कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. सो बघा मी सांगितलं ना, कन्साइनमेंट अकाउंट मध्ये किती पार्टी इन्व्हॉल्व्ह होणार, दोन पार्टी. पहिली असणार कन्सायनर, दुसरी असणार कन्सायनी. सो कन्सायनर काय करणार, स्वतःचे गुड्स पाठवणार कोणाकडे, कन्सायनीकडे. कशासाठी, फॉर सेल. सो कन्सायनी ते गुड्स सेल करणार. बघा सेल द गुड्स ऑन बिहाफ ऑफ कन्सायनर, कारण कन्सायनरचे गुड्स आहे. कन्सायनर नायगाव मध्ये गुड्स विकतोय पण त्याला त्याचे गुड्स लालबागच्या कस्टमरला पण विकायचे आहे. सो हा जो कन्सायनी आहे तो समजा लालबाग मध्ये पण गुड्स विकणार, म्हणजेच ऑन बिहाफ ऑफ कन्सायनर फॉर कमिशन. त्याच्या बदल्यात तो काय घेणार, कमिशन. सो इथे कन्सायनीचा काय फायदा आहे रे, कन्सायनीला मिळालं कमिशन. आणि कन्सायनरचा काय फायदा आहे, अरे त्याचा बिझनेस एक्सपांड झाला की नाही. तो नायगाव मध्ये सर्व्हिस प्रोव्हाइड करतच होता, कारण नायगाव मध्ये तर शॉप होतं, पण त्याचे गुड्स आता लालबाग मध्ये पण सेल होत आहेत थ्रू कन्सायनी. सो त्याचा बिझनेस वाढला म्हणजे ऑब्विसली त्याचा प्रॉफिट वाढणार. सो कन्सायनरचा बिझनेस एक्सपांड होतो, ज्याच्यामुळे त्याचा प्रॉफिट वाढतो. हा त्याचा फायदा आहे. तुम्ही बोलाल सर मग कन्सायनीला फायदा काय आहे, तर कन्सायनीवरती जबाबदारी असते ते गुड्स विकायचे. ते गुड्स कोणाचे असतात, कन्सायनरचे. बघा गुड्स असतात कन्सायनरचे, विकतो कोण, कन्सायनी. मग त्याच्यासाठी कन्सायनी कमिशन चार्ज करतो. सो कमिशन इज अन इन्कम फॉर कन्सायनी. सो ह्या सगळ्या कन्सेप्टला म्हणतात कन्साइनमेंट अकाउंट. होप यू अंडरस्टँड. नक्की तुम्हाला लक्षात आलं असेल व्हॉट इज कन्साइनमेंट अकाउंटिंग. कळालंय. सो परत एकदा मी रिवाइज करतो. Consignment business means sending goods by one person to another who is to sell goods on behalf of the first person. So बघा first person म्हणजे on behalf of the consigner. जो first person आहे त्याला consigner बोलणार. त्यांनी गुड्स ट्रान्सफर केलेले आहेत. ज्यांनी गुड्स रिसीव्ह केले, एरो बघा, ज्यांनी गुड्स रिसीव्ह केले त्याला तुम्ही कन्सायनी बोलणार. अजून एक नेक्स्ट पिक्चर वरून तुमच्या लक्षात येईल. बघा हा जो कन्सायनर आहे तो कन्सायनीला गुड्स पाठवतो. हे गुड्स काय करणार, बायरला सेल केले जाणार, म्हणजेच कस्टमरला कोण सेल करणार, कन्सायनी. सो बायर कडून जो आलेला पैसा आहे कन्सायनीकडे, तो पैसा कन्सायनी कोणाला पाठवणार, कन्सायनरला. पण त्याच्या आधी तो पर्सेंटेज म्हणजे काय घेणार, कमिशन घेणार. सो ह्या सगळ्या कन्सेप्टला म्हणतात कन्साइनमेंट अकाउंट. सो ऍक्च्युली कन्साइनमेंट मध्ये काय होतं ते तुम्हाला ह्या पिक्चर वरून लक्षात येतंय. बघा कन्सायनर इज अन प्रिन्सिपल. बघा दिसतंय इथे प्रिन्सिपल. प्रिन्सिपल मीन्स व्हॉट, ओनर.
आता कन्सायनर पहिलं ट्रान्झॅक्शन होणार म्हणजे कन्सायनर गुड्स ट्रान्सफर करणार टू कन्सायनी. दिसतंय तुम्हाला बघा इथे 1 नंबर पण आहे. हे गुड्स आहेत आपले, प्रॉपर पॅकिंग वगैरे करून बॉक्स मध्ये गुड्स आपण पाठवले कन्सायनीला. सो कन्सायनी इज ऍक्ट लाईक अन एजंट. कन्सायनी हा कोण असतो? एजंट. सो आता गुड्स कोणाच्या कस्टडीमध्ये आहेत? एजंटच्या कस्टडीमध्ये आहेत, बरोबर. पण त्याचा ओनर कन्सायनी असणार का? नाही. गुड्स कोणाचे आहेत? कन्सायनरचे आहेत. सो ओनर म्हणजे प्रिन्सिपल, ओनर म्हणजेच प्रिन्सिपल हा कन्सायनरच असणार. सो कन्सायनरचे गुड्स आता आहेत कन्सायनीच्या कस्टडीमध्ये. कन्सायनीचं काम काय आहे? गुड्स सेल करणे. बघा मी आहे कन्सायनर इथे नायगाव मध्ये, मी माझे गुड्स पाठवले कन्सायनीला जो आहे लालबाग मध्ये. सो तो लालबागच्या बायरला काय करणार? गुड्स सोल्ड करणार. सो पहिले गुड्स सेंड झाले म्हणजे कन्साइनमेंट ट्रान्सफर झाले. त्याच्यानंतर ते गुड्स कन्साइनने सेल केले. सो बायर कडून तो ऑब्विसली अमाऊंट रिसीव्ह करणार. सेल केल्यानंतर त्याच्याकडे पैसे येणार. हे पैसे तो स्वतःकडे ठेवू शकतो का रे कन्सायनी? गुड्स कोणाचे आहेत? कन्सायनरचे. सो हे विकल्यानंतर जे काय पैसे आले आहेत ते पैसे तो कन्सायनरला पाठवणार. सो कन्सायनरला पाठवणार ह्यालाच म्हणतात रेमिटन्स. काय म्हणतात? रेमिटन्स. रेमिटन्स ही कन्सेप्ट आपली ब्रांच अकाउंट मध्ये सुद्धा झालेली आहे. आपली जी ब्रांच आहे ती हेड ऑफिस वर डिपेंड असते की नाही. सो ऍट द एंड जो काय पैसा जमा होणार ब्रांच मध्ये, कॅश सेल आणि कॅश रिसीव्ह फ्रॉम डेटर, ते आपण रेमिट म्हणजे ट्रान्सफर करणार कोणाला? कन्सायनरला. सो लाईक ब्रांच अकाउंट इथे सुद्धा रेमिटन्स असतो, कारण कन्सायनीकडे कन्सायनीने ऍज अ एजंट म्हणून काम केलंय. जे काही गुड्स आहेत ते कन्सायनरचे आहेत. सो गुड्स बायरला सेल केल्यानंतर जी काही कॅश आली आहे ती कॅश आफ्टर डिडक्टिंग हिज कमिशन, तो त्याचं कमिशन काढून घेणार ना. तो हे जे सगळं करतोय कन्सायनीने रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे. मी गुड्स विकणार लालबागच्या कस्टमरला, फुकट मध्ये विकणार का? नाही. तो कमिशन चार्ज करतो मधल्यामध्ये, म्हणून तर त्याला एजंट म्हणतात. सो लक्षात ठेवा कन्सायनी हा एजंट असतो, कन्सायनर हा प्रिन्सिपल. हे जे कन्सायनरचे गुड्स जरी कन्सायनीकडे आले तरी पण त्याचा मालक हा कन्सायनरच असतो. त्यामुळे कन्सायनर इज अन प्रिन्सिपल, कन्सायनी इज अन एजंट. सो ऍट द एंड बायर कडून आलेला पैसा कन्सायनी कोणाला पाठवणार? कन्सायनरला पाठवणार. त्याला तुम्ही म्हणणार रेमिटन्स. पण सगळे पैसे पाठवणार का? तर उत्तर आहे नाही. आफ्टर डिडक्टिंग हिज कमिशन. सो कन्सायनी काय करणार? हे जे काय पैसे आले त्यातलं स्वतःचं कमिशन घेणार आणि बॅलन्स पैसे रेमिटन्स म्हणजे कन्सायनरला पाठवणार. सो कन्साइनमेंट मध्ये ह्याच सगळ्या गोष्टी होत असतात. सो आता इथे गुड्स पाठवणार तर ऑब्विसली ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट इन्व्हॉल्व होणार. नायगाव मधून लालबाग मध्ये गुड्स जाणार आहे. सो ट्रक मधून मी पाठवणार ना. सो ट्रान्सपोर्टिंग कॉस्ट असणार, लोडिंग अनलोडिंग एक्सपेन्सेस असणार, बरोबर ना. ट्रक मध्ये माल मी चढवणार उतरवणार. सो हे सगळे चार्जेस असणार. ते सगळे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेले असणार. सो तुम्हाला रूल तर माहिती आहे, डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. सो फार सोप्या गोष्टी आहे. फक्त ही सगळी प्रोसेस तुम्हाला कळली पाहिजे. मी पुन्हा एकदा सांगतो, कन्सायनर गुड्स पाठवणार कन्सायनीला, मध्ये कन्सायनी गुड्स सोल्ड करणार बायरला. बायर कडून आलेला जो पैसा आहे तो कन्सायनी काय करणार? त्याच्यातून आपलं कमिशन काढून घेणार आणि उरलेली अमाऊंट तो कन्सायनरला काय करणार? पाठवून देणार. त्याला तुम्ही बोलणार रेमिटन्स. या सगळ्या गोष्टी कन्साइनमेंट अकाउंट मध्ये होतात. सो पुढे आपण बघूया. In such a business, the consignor retain the ownership. बघा, consignor retain the ownership म्हणजे गुड्स जरी कन्सायनीकडे असले तरी ओनर हा कोण असतो? कन्सायनरच असतो. त्यामुळे त्याला प्रिन्सिपल म्हणतात. मी मगाशी सांगितलं ना तुम्हाला प्रिन्सिपल. हे बघा इथे मी तुम्हाला ह्या कन्सेप्ट मध्ये सांगितलंय. कन्सायनर हा टायटल, टायटल म्हणजे कोण? ओनर, टायटल ऑफ ओनरशिप. सो कन्सायनर हा टायटल म्हणजे ओनर, पण कस्टडी पोझिशन कोणाचं असतं? कन्सायनीचं. ते इथे येणार आहे बघा. So consignor retain the ownership of the goods although the goods are in possession of the agent. Agent म्हणजे कोण? कन्सायनी. सो कन्सायनी हा एजंट म्हणून काम करतो. सो पोझिशन म्हणजे काय? कस्टडी, ताबा असणे. कोणाच्या ताब्यात असतात? कन्सायनीच्या ताब्यात असतात. सो कन्सायनर हा टायटल म्हणजे ओनर कन्सायनरच असतो, पण गुड्स कस्टडी मध्ये कोणाचे असतात? कन्सायनीचे असतात. सो हे लक्षात ठेवा. पोझिशन ऑफ एजंट, बरोबर. सो एजंट म्हणजेच कन्सायनी, प्रिन्सिपल म्हणजे कन्सायनर. द एजंट हॅड सेल द गुड्स ऑन बिहाफ ऑफ ऍट द रिस्क ऑफ कन्सायनर हु इज प्रिन्सिपल. सो बघा, कन्सायनर इज प्रिन्सिपल
आणि एजंट म्हणून कोण असतो, कन्सायनी. सो ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या पाहिजे. तुम्हाला इझिली लक्षात येण्यासाठी मी तुम्हाला स्क्रीनवरती काही इमेजेस पण दाखवले आहेत. सो त्या इमेजेस बघितल्यानंतर नक्की कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजे. सो हेच तुम्हाला मित्रांनो ऑब्जेक्टिव्ह साठी येऊ शकतं. कन्साइनमेंट अकाउंट म्हणजे काय, कन्साइनमेंट अकाउंट म्हणजे सेंडिंग ऑफ गुड्स फॉर द पर्पज ऑफ सेल टू अदर पर्सन. सो ज्याने गुड्स सेंड केले त्याला कन्सायनर बोलणार, ज्याने गुड्स रिसिव्ह केले त्याला कन्सायनी बोलणार. कन्सायनी त्याच्या बदल्यात काय चार्ज करणार, तर कमिशन चार्ज करणार. सो ह्या सगळ्या गोष्टी कन्साइनमेंट अकाउंट मध्ये होणार आहे. सो आता तुम्हाला कन्साइनमेंट अकाउंट मध्ये नक्की काय होणार आहे, कोणकोणत्या गोष्टी होणार आहेत ते लक्षात आलं की तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला पण फार इझी वाटणार. ऍक्च्युली प्रॉब्लेमची गरज पण नाहीये. ऑब्जेक्टिव्ह साठी जे काय मी थिअरी लेक्चर सांगतोय ते नीट ऐका, तुमच्या ऑब्जेक्टिव्हचे मार्क्स तुम्हाला मिळून जातील. आपण साधारण 4-5 प्रॉब्लेम बघू जस्ट फॉर नॉलेज पर्पज, पण तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टाईप येणार आहे. सो त्यामुळे व्हिडिओ लेक्चर तुम्ही आजचं जे आहे ते फार इम्पॉर्टंट आहे. सो नीट लक्ष देऊन ऐका. त्यानंतर आपण काही इम्पॉर्टंट टर्म्स बघूया ऑब्जेक्टिव्ह साठी. सो पहिली आहे कन्सायनर. सो मी सांगितलं कन्सायनर इज द पर्सन हू ट्रान्सफर द गुड्स. सो बघा, अ consignor is a person who consign goods for sale. consign म्हणजेच काय रे, सेल. ही इज ओनर ऑर प्रिन्सिपल. सो हे लक्षात ठेवा, तो कोण असतो, ओनर असतो, प्रिन्सिपल असतो. त्यानंतर आहे इम्पॉर्टंट टर्म कन्सायनी. सो कन्साइन इज अ पर्सन हुम गुड्स आर कन्साइन, ज्याला गुड्स पाठवले. कन्साइन म्हणजे पाठवणे, ट्रान्सफर किंवा सेंड, लक्षात घ्या. सो कन्सायनी म्हणजे ज्यांनी गुड्स पाठवले. कन्सायनर म्हणजे ज्याला गुड्स पाठवले. सो ही इज अन एजंट. हेच ऑब्जेक्टिव्ह साठी येतं. कन्सायनर हा प्रिन्सिपल ओनर असतो, कन्सायनी हा एजंट असतो. सो कन्सायनीची रिस्पॉन्सिबिलिटी असते, तो गुड्स सेल करणार ऑन बिहाफ ऑफ कन्सायनर. गुड्स आहे कन्सायनरचे पण तो सेल करणार कन्सायनी. त्याच्यासाठी कन्सायनी काय चार्ज करतो, कमिशन. सो कमिशन हे कन्सायनीचं इन्कम आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. So this is the remuneration payable to the consignee for selling goods. So commission म्हणजे काय कळालं, कन्सायनी जे काही गुड्स विकणार त्याच्या बदल्यात त्याला काहीतरी मोबदला पाहिजे ना. जसं एम्प्लॉयमेंट, तुम्ही जर नोकरी करत असाल तर तुम्हाला 1 महिना काम केल्यानंतर मोबदला म्हणून सॅलरी दिली जाते. त्याचप्रमाणे पूर्णपणे गुड्स सेल करणार आहे कन्सायनी, ही इज अन एजंट. सो तो काय चार्ज करणार, कमिशन. सो त्याला कमिशन मिळतं. इट इज बेस्ड ऑन अमाऊंट ऑफ सेल. सो कमिशन कोणावर डिपेंड असतं रे, अमाऊंट ऑफ सेल वरती डिपेंड असतं. सो हे पण इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. सो जे काय रेम्युनरेशन कन्सायनीला दिलं जातं गुड्स सेल करण्यासाठी त्याला कमिशन म्हणतात. कमिशन आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं. सो ते कशावर कॅल्क्युलेट करायचं, अमाऊंट ऑफ सेल वरती कॅल्क्युलेट करायचं. सो या इम्पॉर्टंट टर्म तुम्हाला माहित असल्या पाहिजे. त्यानंतर पुढे आहे प्रोफॉर्मा इनवॉइस. आता प्रोफॉर्मा इनवॉइस काय, इनवॉइस म्हणजेच काय रे, बिल. जेव्हा एखादा शॉपकीपर गुड्स सेल करतो तेव्हा तो कस्टमरला काय देतो, बिल देतो, पक्का बिल देतो. पण मला सांगा, कन्सायनरनी गुड्स पाठवले कन्सायनीला. हे बघा, हा कन्सायनर आहे, त्याने गुड्स सेंड केले कन्सायनीला. मग गुड्स सेंड म्हणजे गुड्स सेल केलेत का विकलेत का, आन्सर आहे नाही. त्यामुळे तो पक्का बिल नाही पाठवू शकत. मग तो काय करतो, किती गुड्स पाठवले, किती खर्च आला ते एका रफ बिल मध्ये लिहून कन्सायनीला पाठवतो. सो त्या रफ बिलला म्हणतात प्रोफॉर्मा इनवॉइस. सो लक्षात घ्या, प्रोफॉर्मा इनवॉइस कोण पाठवतो, कन्सायनर पाठवतो. कोणाला पाठवतो, कन्सायनीला. त्याच्यामध्ये काय असतं, तर हा प्रोफॉर्मा इनवॉइस हा पण एक प्रकारचा बिलच असतो, पण तो पक्का बिल नसतो. कारण कन्सायनरने गुड्स सेंड केलेत, पाठवलेत, सेल नाही केलेत, विकले नाहीयेत. सो तो पक्का बिल नाही देऊ शकत. त्यामुळे तो रफ बिल देतो, त्याला म्हणतात प्रोफॉर्मा इनवॉइस. सो लक्षात ठेवा, तुम्हाला येईल प्रोफॉर्मा इनवॉइस कोण देतं, तर कोण देतं, तर बाबा कन्सायनर देतो. त्याच्यामध्ये काय असतं, किती गुड्स पाठवलेत, ट्रान्सपोर्टेशनचा खर्च किती आला, लोडिंग अनलोडिंग चार्जेस किती आले, ह्या सगळ्या गोष्टी ऍड करून तो पाठवतो. सो ह्याच्यामुळे काय होतं रे, कन्सायनीला लक्षात येतं की कन्सायनरने जे गुड्स पाठवले ते बाबा 200 रुपयाचा खर्च आहे टोटल. सो तो काय करणार, 200 रुपयाला विकणार का, ऑब्विसली नाही, 200 पेक्षा जास्त रुपयाला विकणार, कारण कन्सायनरला प्रॉफिट पण झाला पाहिजे की नाही. सो बघा, प्रोफॉर्मा इनवॉइस म्हणजे काय, सिन्स
द गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंट कॅन नॉट बी ट्रीटेड ॲज सेल. सो जे काही गुड्स आपण पाठवले त्याला सेल म्हणू शकत नाही. द कन्सायनर डज नॉट प्रिपेअर अ प्रॉपर इनवॉइस. त्यामुळे तो प्रॉपर इनवॉइस प्रिपेअर करत नाही. ही सिम्पली प्रिपेअर प्रोफॉर्मा इनवॉइस. सो कन्सायनर बघा, कन्सायनर काय करतो? सो कन्सायनर काय करतो? प्रोफॉर्मा इनवॉइस म्हणजेच रफ दिसतो तुम्हाला ते रफ बिल प्रिपेअर करतो अँड सेंड इट टू द कन्सायनी अलॉंग विथ द गुड्स डिस्पॅच. जे काही गुड्स पाठवले त्याच्यासोबत तो प्रोफॉर्मा इनवॉइस पाठवतो. प्रोफॉर्मा इनवॉइस इन्फॉर्म कन्सायनी अबाउट प्राइस ऑफ गुड्स. गुड्सला बनवण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट किती आहे, एक्सपेन्सेस इन्कर्ड, ट्रान्सपोर्टेशनचे चार्जेस किती आहेत, बरोबर. त्यानंतर मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन, मिनिमम सेल प्राइस विच गुड्स आर टू बी सोल्ड. या सगळ्या गोष्टी त्यांनी प्रोफॉर्मा इनवॉइस मध्ये दिलेल्या असतात. सो आता तुम्हाला काय कळलं? प्रोफॉर्मा इनवॉइस म्हणजे रफ बिल असतो. तो कोण पाठवतो? कन्सायनर. कोणाला पाठवतो? कन्सायनीला. त्याच्यामध्ये काय असतं? किती गुड्स पाठवले, त्याची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट किती आहे, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट किती आहे, वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या असतात. त्यामुळे कन्सायनीला आयडिया येते किती अमाऊंटला गुड्स विकायचे. सो जसं कन्सायनर प्रोफॉर्मा इनवॉइस पाठवतो तसंच कन्सायनीचं काम काय रे? गुड्स विकायचं, बरोबर ना. कन्सायनी काय करतो? गुड्स सेल करतो. सो गुड्स सेल केले. किती गुड्स सेल केले? समजा कन्सायनरने 100 गुड्स पाठवले, पण 100 पैकी आणि 100 सोल्ड केले का त्याच्यापेक्षा कमी केले? सो किती सोल्ड केले, काय प्राइसला सोल्ड केले, कन्सायनीला पण काही एक्सपेन्सेस आले असतील, त्याचं कमिशन किती आहे, त्यांनी कन्सायनरने काही ऍडव्हान्स दिलेलं होतं का, या सगळ्या गोष्टी कन्सायनी सुद्धा पाठवतो कोणाला? कन्सायनरला. त्या कशामध्ये असतात? अकाउंट सेल्स मध्ये. सो कन्सायनी गुड्स विकल्यानंतर किती अमाऊंटला विकल्या, काय खर्च आला, ह्या सगळ्या डिटेल्स कन्सायनरला पाठवतो. त्याला म्हणतात अकाउंट सेल्स. लक्षात ठेवा. सो आपण बघूया. हॅज अँड व्हेन द कन्सायनी सेल द गुड्स, तो ज्या गुड्स विकतो, ही सेंड स्टेटमेंट टू द कन्सायनर कॉल्ड एज अकाउंट सेल्स. बघा हे इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. सो कन्सायनरला एक स्टेटमेंट पाठवतो, त्या स्टेटमेंटला म्हणतात अकाउंट सेल्स. गिव्हिंग डिटेल्स रिगार्डिंग, त्याच्यामध्ये काय काय असतं बघा, डिटेल्स असतात. गुड्स सोल्ड, त्यानंतर एक्सपेन्सेस इन्कर्ड बाय द कन्सायनी, किती कमिशन त्यांनी चार्ज केलंय ते, बरोबर. आणि अमाऊंट ड्यू टू द कन्सायनर. अमाऊंट ड्यू टू द कन्सायनर म्हणजेच आपलं रेमिटन्स. रेमिटन्स असतं की नाही. अमाऊंट पेड टू द कन्सायनर हॅज ऍडव्हान्स, सेटलमेंट बाय वे ऑफ चेक, ड्राफ्ट, रिसिवेबल. या सगळ्या गोष्टी अकाउंट सेल्स मध्ये असतात. सो तुम्ही सोप्या भाषेत लक्षात घ्या. प्रोफॉर्मा इनवॉइस कन्सायनर पाठवतो आणि अकाउंट सेल कन्सायनी पाठवतो. अकाउंट सेल मध्ये सेलच्या सगळ्या डिटेल इन्फॉर्मेशन असतात. प्रोफॉर्मा इनवॉइस जे कन्सायनर पाठवतो त्यामध्ये गुड्स सेलचे सगळे इन्फॉर्मेशन असतात, किती खर्च आला वगैरे वगैरे. त्यानंतरचा मेन पार्ट आहे कमिशन. कन्सायनी इज अन एजंट. सो तो कमिशन चार्ज करतो जे काही गुड्स विकतो त्याबद्दल. सो कमिशनचे प्रकार, टाइप्स ऑफ कमिशन तुम्ही बघू शकता. देर आर 4 टाइप्स ऑफ कमिशन. पहिल्यांदा आपण मीनिंग बघूया. सो कमिशन इज रेम्युनरेशन पेबल टू द कन्सायनी फॉर सेलिंग ऑफ गुड्स. जे काही गुड्स कन्सायनी सेल करतो त्याच्या मोबदल्यात त्याला काहीतरी रेम्युनरेशन मिळालंच पाहिजे ऑब्विसली, कारण त्याचाही बिझनेस आहे. सो जे काय त्याला रेम्युनरेशन मिळणार त्याला तुम्ही कमिशन बोलणार. सो देर आर 2 टाइप्स ऑफ कमिशन. फर्स्ट वन नॉर्मल कमिशन दिसते तुम्हाला. त्यानंतर ओव्हर रायडिंग कमिशन, त्यानंतर कमिशन ऑन सरप्लस प्राइस, त्यानंतर डेल क्रेडर कमिशन. सो असे 4 कमिशनचे टाइप्स आहेत. पण तुमच्या सिलेबस मध्ये ओव्हर रायडिंग कमिशन आणि कमिशन ऑन सरप्लस प्राइस नाहीये. म्हणजे FY BCom च्या सिलेबस मध्ये फक्त कुठलं असणार आहे, तर FY BCom च्या सिलेबस मध्ये नॉर्मल कमिशन असणार आहे. मी बघा ग्रीन कलरने हायलाइट करतोय. आणि डेल क्रेडर कमिशन असणार आहे. लक्षात घ्या. सो आता आपल्याला बघायचं नॉर्मल कमिशन म्हणजे काय. सो नॉर्मल कमिशन म्हणजे काय, जे सगळेच कन्सायनर देतात नॉर्मली. हे कोणावर कॅल्क्युलेट होतं, सेल वरती. सेलची जी काय अमाऊंट असणार त्याच्यावरती 10% दिले तर ते 10% काढायचं. नॉर्मल कमिशन जे सगळेच देतात. बघा नॉर्मल, ऑर्डिनरी कमिशन. सो ऑर्डिनरी जे सगळे देतात त्याला ऑर्डिनरी बोलणार.
द कन्साइन इज रेम्युनरेटेड बाय वे ऑफ कमिशन, ते तर आपण आता नक्की शिकलेलो, आपल्या लक्षात आलं असेल. दिस इज नॉर्मली कॅल्क्युलेटेड ऍट अन ऍग्रीड पर्सेंटेज. सो दोघांच्या बाबतीत काही पर्सेंटेज ठरलेले असतात. सो त्या पर्सेंटेज प्रमाणे कमिशन फिक्स असतं. ते कशावर कॅल्क्युलेट केलं जातं? ग्रॉस अमाऊंट ऑफ सेल. मग सेल म्हणजे काय? कॅश सेल प्लस क्रेडिट सेल. म्हणजेच थोडक्यात जे काय टोटल सेल केलेलं आहे कॅश प्लस क्रेडिट, त्या अमाऊंट वरती तुम्ही जे ठरलेले पर्सेंटेज आहे, मध्ये 2% असेल, 3% असेल, जे काय आहे 5% असतील, जे काय पर्सेंटेज दिले ते तुम्ही कॅल्क्युलेट करायचे. त्याला नॉर्मल किंवा ऑर्डिनरी कमिशन म्हणतात. सो ऑब्जेक्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू मेन आहे मित्रांनो डेल क्रेडर कमिशन. सो डेल क्रेडर कमिशन म्हणजे काय तर नीट समजून घ्या. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो ते नीट ऐका, मग आपण वाचूया इकडे काय दिलंय. मी सांगतोय ते एकदा तुम्हाला कळालं तर पुढचा पार्ट तुम्हाला लगेच लक्षात येईल. सो डेल क्रेडर कमिशन म्हणजे काय बघा, जनरली कन्साइनी गुड्स सेल करतो कॅश बेसिस आणि क्रेडिट बेसिस. जर कन्साइनी फक्त कॅश बेसिसवर गुड्स विकतोय ना तर त्याला काही नुकसान होणार आहे का? कॅश बेसिसवर गुड्स विकले, लगेच कॅश आली तर काय नुकसान नाही याच्यामध्ये. सो त्याच्यामध्ये डेल क्रेडर कमिशन येतच नाही. सो जर कॅश सेल असेल तर डेल क्रेडर कमिशन येत नाही. ह्याचाच अर्थ डेल क्रेडर कमिशन कधी येतं? क्रेडिट सेल असल्यावरती. का क्रेडिट सेल असल्यावरती? कारण जेव्हा क्रेडिट बेसिसवर सेल केले जातात तेव्हा समोरच्या पर्सनला आपण डेटर म्हणतो, तुम्हाला माहिती आहे. आणि डेटर म्हटलं क्रेडिट सेल केलेलं आहे, उधारीवरती गुड्स विकलंय. सो देअर इज अन चान्सेस ऑफ बॅड डेट्स. जर का डेटरनी पैसे नाही दिले तर आपण त्याला बॅड डेट्स म्हणतो. म्हणजे कन्सायनरला लॉस होणार की नाही. गुड्स विकले कोणी? कन्सायनीने. कसे विकले? क्रेडिट बेसिस वरती. सो डेटर बोलणार आपण. पण डेटरनी पैसे दिले चांगली गोष्ट आहे, डेटरनी पैसे नाही दिले तर त्याला आपण काय बोलणार? बॅड डेट. सो हा लॉस कोणाचा होणार? कन्सायनरचा. सो कन्सायनर काय बोलतो, मला हा लॉस नकोय, त्याच्या बदल्यात मी तुला एक्स्ट्रा कमिशन देतो, त्याला म्हणतात डेल क्रेडर कमिशन. सो बघा, जर का डेल क्रेडर कमिशन नाही दिलं तर बॅड डेट्स मुळे होणारा लॉस हा सगळ्याच्या सगळा कोणाचा असणार? कन्सायनरचा असणार. सो टू अवॉइड दॅट लॉसेस, तो बॅड डेट्स हा जो लॉसेस आहे तो अवॉइड करण्यासाठी कन्सायनर पे एक्स्ट्रा कमिशन टू कन्सायनी, दॅट इज कॉल्ड एज डेल क्रेडर कमिशन. म्हणजे कन्सायनर काय बोलतो, मला तो बॅड डेटचा लॉस माझ्या अकाउंट मध्ये नकोय, तो बॅड डेटचा लॉस तू तुझ्या अकाउंट मध्येच घे, त्याच्या बदल्यात मी तुला कमिशन देतो. सो डेल क्रेडर कमिशन जर प्रॉब्लेम मध्ये असेल तर जे बॅड डेट्स आहेत ना ते कन्सायनीच्या बुक मध्ये दाखवायचे, कन्सायनरच्या बुक मध्ये दाखवायचे नाही. मी पुन्हा रिपीट करतोय, महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. बॅड डेट हा जो लॉस आहे, जर का डेल क्रेडर कमिशन कन्सायनर देत असेल, एक्स्ट्रा कमिशन देतोय ना कन्सायनर, सो ते बॅड डेट्स कन्सायनरच्या बुक मध्ये रेकॉर्ड करायचे नाही. कोणाच्या बुक मध्ये रेकॉर्ड करायचे? कन्सायनीच्या बुक मध्ये. आणि हा डेल क्रेडर कमिशन नसेल आणि बॅड डेट्स आले प्रॉब्लेम मध्ये तर मध्ये कन्सायनरच्या बुक मध्ये येणार. सो ही गोष्ट लक्षात घ्या. सो थोडक्यात तुम्ही काय डोक्यात ठेवायचं आहे, टू अवॉइड लॉसेस कन्सायनर एक्स्ट्रा कमिशन पेड करतो त्याला म्हणतात डेल क्रेडर कमिशन. त्याचा अर्थ काय असतो, जर का डेटरनी पैसे नाही दिले, बॅड डेट झाले तर ते कन्सायनीनी स्वतःच्या बुक मध्ये तो लॉस रेकॉर्ड करायचा, कन्सायनर काही रेकॉर्ड करणार नाही. कन्सायनर एक्स्ट्रा पैसे एक्स्ट्रा कमिशन देत आहे. सो मी सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. आता आपण बघूया इथे काय सांगितलंय, तेच सगळं सांगितलंय, तुम्हाला समजेल. द कन्सायनी मे सेल गुड्स आयदर कॅश और ऑन क्रेडिट बेसिस अनलेस अदरवाइज इंस्ट्रक्टेड. सो तो कॅश वर, हा जर कन्सायनर बोललाय बाबा फक्त कॅश बेसिस वरच सेल करायचं तर तो कॅशच करणार. पण जर काही बोललं नसेल तर तो कॅश वर पण करणार, क्रेडिट वर पण करणार. वेन गुड्स आर सोल्ड ऑन क्रेडिट देयर इज अ पॉसिबिलिटी ऑफ लॉस ऑन अकाउंट ऑफ नॉन रिकव्हरी फ्रॉम डेटर. सो बघा, जर तुम्ही क्रेडिट सेलवर गुड्स विकले असतील तर लॉसचे चान्सेस आहेत, त्याला बोलतात बॅड डेट्स. इन केस डेटर फेल टू मेक पेमेंट देयर विल बी लॉस ड्यू टू बॅड डेट. सो लॉस होणार बॅड डेट. दिस लॉस इज बॉर्न बाय द कन्सायनर. मला सांगा गुड्स कोणाचे आहेत? कन्सायनरचे. विकतोय कोण? कन्सायनी. सो कन्सायनी विकतोय म्हणजे चांगलंच काम करतोय ना. सो तो जो काय बॅड डेटचा जर लॉस झाला तर तो कन्सायनरचा असतो, त्याला बॉर्न करावा लागतो. The consigner may allow additional commission to the consignee for making the additional responsibility of recovery of dues from customer.
सो कन्सायनर काय करतो, बाबा तू एक्स्ट्रा कमिशन घे, बघा इथे दिलेलं आहे, मे अलाव ऍडिशनल कमिशन टू द कन्सायनी, पण तू रिकव्हरी कर, म्हणजे तो क्रेडिट सेल मुळे होणारा नुकसान मला नको. इन दिस केस कन्सायनी बिअर द लॉस. हे बघा हे इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे. जर का कमिशन एक्स्ट्रा देत असेल तर जो काय लॉस ऑफ अकाउंट ऑफ बॅड डेब आहे तो कोण रेकॉर्ड करणार, कन्सायनी बिअर करणार. इट इज कॅल्क्युलेटेड ऍट सर्टन पर्सेंटेज ऑन टोटल सेल. सो डेल क्रेडर कमिशन पण कशावर काढायचं असतं, जे काय पर्सेंटेज ठरले आहेत टोटल सेल वरती. द स्पेशल कमिशन अलाउज टू कन्सायनी फॉर ऍडिशनल वर्क ऑफ कलेक्शन इज कॉल्ड डेल क्रेडर कमिशन. सो डेल क्रेडर कमिशन म्हणजे काय आलं, एक्स्ट्रा कमिशन. बाबा तू डेटर अजून थोडी मेहनत घे आणि डेटर कडून सगळे पैसे रिकव्हर कर, म्हणजे लॉस झाला नाही पाहिजे ह्या दृष्टीने. सो त्याला एक्स्ट्रा कमिशन दिलं जातं, त्याला बोलतात डेल क्रेडर कमिशन. वन डेल क्रेडर कमिशन इज अलाउड, द कन्सायनी गिव्स गॅरंटी ऑफ रिकव्हरी फ्रॉम द कस्टमर. आणि जर तरी पण समजा रिकव्हरी नाही झाली, बॅड डेट झाला, तर तो लॉस कन्सायनी स्वतःच्या डोक्यावर घेतो. इथे दिलाय ना, कन्सायनी बिअर द लॉस. एनी बॅड डेट लॉस इज टू बी बॉर्न बाय कन्सायनी. The Dale Credor Commission may be calculated shown separately from normal commission. So normal commission वेगळं दाखवायचं, Dale Credor Commission वेगळं दाखवायचं. Sometimes it is agreed that Dale Credor Commission will be allowed only on credit sale. So कधी कधी तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये जर दिलं असेल क्रेडिट सेल वरतीच आहे, सो त्यामध्ये तुम्ही कॅल्क्युलेशन करायचं आहे. However, in absence of specific information, it is presumed that Dale Credor Commission is allowed on all sales. So जर काहीच इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली नसेल तर तुम्ही कॅश आणि क्रेडिट दोघांवरती पण टोटल सेल वरती पर्सेंटेज काढायची. पण जर स्पेसिफिकली सांगितलंय क्रेडिट सेल वरती तर डेल क्रेडर कमिशन. सो थोडक्यात तुमच्या काय लक्षात आलं, दोन प्रकारचे सेल असतात, कॅश आणि क्रेडिट. जर कॅशच सेल केलं फक्त तर डेल क्रेडर कमिशनचा चान्सच नाही. डेल क्रेडर कमिशन कधी येतं, जेव्हा क्रेडिट सेल असेल तर, कारण जेव्हा उधारीवरती गुड्स विकले जातात तेव्हा रिकव्हरीचा प्रश्न येतो. सो कन्सायनीनी स्वतःचे गुड्स आहेत असं समजून रिकव्हरी करायची आहे, कळलं का. कन्सायनी नाही तर कन्सायनी काय बोलेल, अरे कन्सायनरचे गुड्स आहेत ना, जाऊ दे, मी कशाला टेन्शन घेऊ. सो म्हणून कन्सायनर एक्स्ट्रा कमिशन देतो. सो एक्स्ट्रा कमिशन मिळते म्हणून कन्सायनी काय करतो, डेटर कडून पैसे रिकव्हर करायचं काम जोरात करतो, त्याच्यामुळे लॉस अवॉइड होतो. पण एक्स्ट्रा कमिशन देऊन पण जर का लॉस झाला तर तो लॉस कन्सायनीला बिअर करावा लागतो. सो हे आहे डेल क्रेडर कमिशन, जे कशासाठी असतं, टू अवॉइड लॉसेस, एवढं लक्षात ठेवा. सो हे दोन प्रकार आपल्याला आहेत, नॉर्मल कमिशन जे की सेलवर काढायचं आहे, कॅश प्लस क्रेडिट. डेल क्रेडर कमिशन पण टोटल सेलवर काढायचं आहे, पण जर स्पेसिफिकली क्रेडिट सेल मेन्शन केलं असेल तर त्याच्यावरती कॅल्क्युलेट करावं लागणार. नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट येतो तो म्हणजे व्हॅल्युएशन ऑफ स्टॉक. स्टॉक म्हणजे क्लोजिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक तर आपल्याला दिलेला असतो, ओपनिंग स्टॉकचं टेन्शन नाही. क्लोजिंग स्टॉक कॅल्क्युलेट करायचं इम्पॉर्टंट आहे. सो बघा सिंपल आहे, मी आता तुम्हाला सांगतो ते नीट ऐका. 100 गुड्स ट्रान्सफर केले, किती गुड्स कन्सर्नला ट्रान्सफर केले, 100. आउट ऑफ 100, सो क्वांटिटी सेंट म्हणजे ट्रान्सफर किती आहे, 100. क्वांटिटी सोल्ड बाय कन्सायनी आहे 80. मला सांगा किती राहणार स्टॉक मध्ये, 100 गुड्स पाठवले होते, कन्सायनीने 80 विकले, राहिले किती, 20. सो 20 युनिट्स, युनिट्स बोलतो मी, नॉट अमाऊंट. सो 20 युनिट्स आपला क्लोजिंग स्टॉक असणार. सो 20 युनिट कळालं आपल्याला, 20 युनिटची अमाऊंट पण काढायची आहे ना. सो त्याच्यासाठी रूल आहे बघा, क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ऍट कॉस्ट और एनआरबी विचेवर इज लोअर. एनआरबी म्हणजे नेट रिअलायझेबल व्हॅल्यू, म्हणजे थोडक्यात मार्केट व्हॅल्यू. सो जी काय मार्केट व्हॅल्यू आहे, मार्केटमध्ये ज्या व्हॅल्यूला गुड्स विकले जाऊ शकतात भविष्यात. क्लोजिंग स्टॉक म्हणजे अनसोल्ड गुड्स ना, सध्या अनसोल्ड आहेत, पण मी मार्केटमध्ये विकायला गेलो तर किती पैसे भेटू शकतात, त्याला बोलणार एनआरबी. सो कॉस्ट आणि एनआरबी, एनआरबी म्हणजे पुन्हा सांगतोय नेट रिअलायझेबल व्हॅल्यू विच एव्हर इज लोअर. सो ह्या दोघांमध्ये जी प्राइस लोअर असणार ती तुम्हाला काय करायची आहे, रेकॉर्ड करायची आहे. इथे दिलंय बघा, मार्केट व्हॅल्यू और नेट रिअलायझेबल व्हॅल्यू मीन्स द व्हॅल्यू विच द गुड्स कॅन बी सोल्ड इन द मार्केट. सो भविष्यात ज्या प्राइसला गुड्स विकले जाऊ शकतात त्याला बोलतात नेट रिअलायझेबल व्हॅल्यू, बरोबर. सो आपण वाचून बघूया. The unsold stock lying with consignee at the year end
valued and recorded by consignor in the books at cost or market value whichever is lower. So बघा, at cost or market value whichever is lower. So market value म्हणजेच net realizable value. The cost include, so cost मध्ये काय काय असतं बघा, cost of goods sent plus proportionate direct expenses incurred by consignor and consignee. हे एक इम्पॉर्टंट आहे बघा. जे काय डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय, सेल करण्यासाठी लागलेले खर्च, त्याला डायरेक्ट नाही म्हणत. बघा मी काय बोलतोय, कन्साइनीने गुड्स विकण्यासाठी ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस केले, सो ते कशासाठी केले, सेल साठी ना, सो त्याला डायरेक्ट नाही म्हणणार. कन्साइनीने गुड्स बनवले, त्याच्यानंतर ते कन्साइनीकडे गेले, सो जे काही ट्रान्सपोर्टिंग चार्जेस असणार, जो काही टॅक्सेस, ऑक्ट्रॉय, फ्रेट, लोडिंग अनलोडिंग चार्जेस, हे सगळे डायरेक्ट झाले. त्यानंतर कन्साइनीने ते गुड्स अनलोड केले, स्वतःच्या गोडाऊन मध्ये ठेवले. सो गोडाऊन मध्ये ठेवेपर्यंत गुड्स रीच टू द गोडाऊन ऑफ कन्साइनी, जे काय एक्सपेन्सेस आहेत त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतात, ते सगळे ऍड झाले पाहिजे. ते कोणकोणते ते मी खाली दिलेले आहेत बघा. हे बघा, कन्सायनरचे सगळे एक्सपेन्सेस, इथे तुम्हाला काय डोक्याला टेन्शन नाहीये. कॅरेज म्हणजे ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट, फ्रेट, इन्शुरन्स, पॅकिंग. सो कन्सायनरचे सगळे, कन्साइनीचे कुठले, कॅरेज अप टू गोडाऊन. बघा, कॅरेज अप टू गोडाऊन म्हणजे काय, गोडाऊन मध्ये गुड्स जाईपर्यंत, नंतर जे काय विकण्यासाठी, सेल साठी लागलेले एक्सपेन्सेस ते नाही घ्यायचे. फ्रेट अप टू गोडाऊन, लक्षात ठेवा, फ्रेट अप टू गोडाऊन. कस्टम ड्युटी, ऑक्ट्रॉय हे टॅक्सेस आहेत, क्लिअरिंग चार्जेस, टॅक्सेस, डॉक ड्यूज हे एक्सपोर्टच्या बाबतीत आहे, एक्सपोर्ट इम्पोर्ट चार्जेस, अनलोडिंग चार्जेस ऍट द गोडाऊन. सो गोडाऊन मध्ये गुड्स येईपर्यंतचा जो खर्च आहे कन्साइनीच्या गोडाऊन मध्ये, तेवढे कन्साइनीचे खर्च ऍड करायचे. सेल साठी लागलेले खर्च, ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे ऍड करायचे नाही. सो थोडक्यात लक्षात घ्या, आपल्याला कॉस्ट काढायची असते बघा, एक्सपेन्सेस इन्क्लुडेड इन कॉस्ट, बरोबर. त्यानंतर मार्केट प्राइस प्रॉब्लेम मध्ये दिलेली असते. प्रॉब्लेम मध्ये जर मार्केट प्राइस नसेल तर तुम्ही सरळ सरळ काय डोक्यात ठेवायचं, क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट. हा, पण जर मार्केट प्राइस दिली आहे तर तुम्हाला पहिली कॉस्ट काढायची आहे, त्याचबरोबर मार्केट प्राइस पण कन्सिडर करायची आहे. दोघांमध्ये कंपॅरिझन करून जे लोअर असणार ती आपली असणार व्हॅल्यू ऑफ स्टॉक. सो कन्सायनरचे थोडक्यात लक्षात ठेवा, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम मध्ये ही कन्सेप्ट मी घेईनच. कन्सायनरचे सगळे एक्सपेन्सेस रेकॉर्ड झाले पाहिजे आणि कन्साइनीचे अप टू गुड्स रीच टू देअर गोडाऊन. मी काय म्हणतोय बघा, पुन्हा एकदा, अप टू नोट डाऊन करून घ्या पाहिजे तर, गुड्स रीच टू देअर गोडाऊन. गोडाऊन मध्ये कन्साइनीच्या गुड्स जाईपर्यंतचाच खर्च घ्यायचा, त्याला डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतात. कन्साइनी सेल करण्यासाठी जो काय खर्च केलाय तो कॉस्ट मध्ये येणार नाही. इज इट क्लिअर? आर यू गेटिंग माय पॉइंट? होप यू अंडरस्टँड वेल. नीट ऐका, नक्की तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर स्टॉकचा फॉर्म्युला तुम्ही बघू शकता. स्टॉक इज इक्वल टू कॉस्ट ऑफ गुड्स सेट. बघा, आपण कॉस्ट काढणार ना, जे काय एक्सपेन्सेस इन्क्लुडेड इन कॉस्ट, सो जी काय कॉस्ट काढणार ती ते व्हॅल्यू पुटअप करायची इनटू क्वांटिटी इन स्टॉक. क्वांटिटी इन स्टॉक कसं काढणार ते मी तुम्हाला सांगितलं. क्वांटिटी सेंड मायनस क्वांटिटी सोल्ड. 100 गुड्स पाठवले, 80 गुड्स विकले, म्हणजे स्टॉक मध्ये किती असणार, 20 गुड्स असणार. डिवाइड बाय क्वांटिटी सेंड. सो क्वांटिटी सेंड इज रेडीली अवेलेबल इन द प्रॉब्लेम. 100 गुड्स पाठवले, सो तुम्ही काय करणार, समजा इथे कॉस्ट आली 10,000, सो 10,000 इंटू आपला क्लोजिंग स्टॉक मध्ये 20 गुड्स, सो 20 डिवाइड बाय पाठवलेले 100, सो 100. सो तुम्हाला इथे व्हॅल्यू ऑफ स्टॉक भेटणार. सो हा फॉर्म्युला पण लक्षात ठेवा. ऑब्जेक्टिव्ह साठी मेन लक्षात ठेवण्यासारखं ते म्हणजे स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट ऑर एनआरव्ही विच एव्हर इज लोअर. सो एनआरव्ही म्हणजे काय ते पण मी तुम्हाला सांगितलं, मार्केट व्हॅल्यू असते ज्या प्राइसला गुड्स सेल होऊ शकतात. कॉस्ट काढताना काय डोक्यात ठेवायचं, डायरेक्ट एक्सपेन्सेस इन्कर्ड बाय कन्सायनर अँड कन्सायनी टिल द गुड्स रीच टू द कन्सायनी गोडाऊन. बघा, डबल अंडरलाईन, कन्सायनी गोडाऊन. एवढेच खर्च ऍड करायचे, सेल साठी लागलेले खर्च ऍड करायचे नाहीत. हे ऑब्जेक्टिव्ह साठी डोक्यात ठेवा. त्यानंतर आपला शेवटचा पार्ट आहे व्हॉट इज टू प्रिपेअर. सो कन्साइनमेंट अकाउंट मध्ये जर्नल एंट्री पण येऊ शकतात, लेजर अकाउंट पण येतात. जास्त करून लेजर अकाउंट विचारले जातात. सो कन्सायनरच्या बुक मध्ये दोन पार्टीज आहेत ना, कन्सायनर आणि कन्सायनी. सो एकतर इन द बुक्स ऑफ कन्सायनर तुम्हाला जर्नल एंट्री किंवा लेजर अकाउंट येऊ शकतं, किंवा इन द बुक्स ऑफ कन्सायनी तुम्हाला लेजर अकाउंट किंवा जर्नल एंट्री येऊ शकतं. सो तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये ते लक्षात येईल. कन्सायनरच्या बुक मध्ये कोणकोणते अकाउंट ओपन करावे लागतात ते आता लक्षात घ्या. इन कन्साइनमेंट अकाउंटिंग देअर आर 3 अकाउंट्स. फर्स्ट आहे आपलं कन्साइनमेंट अकाउंट.
सो कन्साइनमेंट अकाउंट इज सेम लाईक अँड ट्रेडिंग अकाउंट. लक्षात घ्या, जसं तुमचं ट्रेडिंग अकाउंट असतं ना, त्याच्यामध्ये ओपनिंग स्टॉक असतो, क्लोजिंग स्टॉक असतो, परचेस असतं, सेल असतं. सिमिलर कन्साइनमेंट अकाउंट म्हणजे सेम ट्रेडिंग अकाउंट, फक्त नाव वेगळं आहे. लक्षात घ्या. विच शोज गुड्स स्टॉक ऍट कॉस्ट इन्क्लुडिंग एक्सपेन्सेस इन्कर्ड इन सेंडिंग द गुड्स. सो कन्साइनमेंट म्हणजे ट्रान्सफर ऑफ गुड्स. सो गुड्स पाठवण्यासाठी किती खर्च आला तो सगळा कन्साइनमेंट अकाउंट मध्ये रेकॉर्ड होतो. त्यानंतर आपल्याला प्रिपेअर करायचं असतं कन्साइनी अकाउंट, कारण कन्साइनीने जबाबदारी घेतली आहे सेलची. सो कन्साइनीच्या अकाउंट मध्ये काय येणार, which is net of his selling price and the non-recurring or direct expenses incurred by him. कन्साइनीने केलेले एक्सपेन्सेस. सो कन्साइनीने ज्या प्राइसला गुड्स विकले त्याच्यामधून त्याचे सगळे एक्सपेन्सेस मायनस होणार आणि उरलेली अमाऊंट जी काय आहे आफ्टर डिडक्टिंग कमिशन ती आपण रेमिटन्स करणार कोणाला, कन्साइनरला. आणि शेवटचं अकाउंट आहे ते म्हणजे गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंट अकाउंट. सो 3 अकाउंट आहेत, कन्साइनमेंट अकाउंट, कन्साइनी अकाउंट आणि गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंट अकाउंट. हे 3 अकाउंट कोणाच्या बुक मध्ये मी सांगितलं, इन द बुक्स ऑफ कन्साइनर. कन्साइनीच्या बुक मध्ये कोणकोणते अकाउंट आहेत ते आपण नंतर बघू. सो सध्या इंट्रोडक्शन लेक्चर मध्ये नक्की ज्या ज्या गोष्टी मी सांगितल्या आहेत त्या नीट मेमराइज करा, कारण ऑब्जेक्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू हे सगळं इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, जिथे इन द बुक्स ऑफ कन्साइनर मी 3 अकाउंट प्रिपेअर करणार, कन्साइनमेंट अकाउंट, कन्साइनी अकाउंट आणि गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंट. तुम्ही तुमचे जर नोट्स बघितला असाल तर त्या नोट्स मध्ये मी तुम्हाला फॉर्मॅट प्रोव्हाइड केलेला आहे, लेजर अकाउंटचा फॉर्मॅट. सो मी जेव्हा शिकवणार तेव्हा नक्की तुमच्या त्या कन्सेप्ट क्लिअर होणार. पण त्याच्या आधी हे जे आपलं इंट्रोडक्शन लेक्चर आहे नीट लक्ष देऊन ऐका. इंट्रोडक्शन लेक्चर मध्ये जर काही डाऊट असतील तर नक्की मला विचारा. सो आज जे काय आपलं लेक्चर आहे ते संपलं. आज आपण इथे थांबूया. थँक्यू, बाय.